नमस्कार. जय जगदंब नमो आदेश. मी निशिगंधा अमोल नवले आज तुम्हाला आरतीमध्ये कापूर का जाळला जातो हे सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. बघा, आपल्या देशात प्राचीन काळापासून आरती करण्याची परंपरा आहे व ही आरती मध्ये कापूर जाळला जातो. असे म्हणले जाते की कापराच्या दहनामध्ये बाहेरील वातावरणात अतिशय शुद्ध करण्याची क्षमता आहे व त्याचबरोबर जीवाणू, विषाणू अशा जीवांना नष्ट करण्याची शक्ती या कापरामध्ये आहे. तसेच घरामध्ये रोज कापूर जाळल्याने घरातील वातावरणही शुद्ध राहते व या कापरामुळेच आपल्या शरीरावर सहजासहजी कुठलाही रोग आक्रमण करत नाही. तसेच वाईट स्वप्नही पडत नाहीत आणि देवदोष, पितृदोष हेही नाहीसे होतात. तसेच कापूर रोज जाळल्यास वातावरण देवांची स्तुती करण्यास अनुकूल बनते व चित्त परमेश्वराकडे एकाग्र होण्यास मदतही होते. बघा, नेहमी उदबत्ती, निरांजन किंवा मग कापूर आरती देवांना ओवाळताना उजव्या हाताने ओवाळावी व डाव्या हातामध्ये घंटानाद करावा. तसेच रोज कापूर दीप केल्याने आपल्याला अश्वमेघांचे पुण्य मिळते असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे दररोज कापूर जाळल्याने काय फायदे होतात हे मी तुम्हाला सांगितलं आहे. तर माहिती आवडल्यास आदिमाया आदिशक्ती या चॅनलला नक्कीच फॉलो करा. नमस्कार.